तिकडे कीर्तन झाल्यावर गेले. प्रणाम महाराज, प्रणाम. कसं काय येणं केलं? काही नाही, आम्ही ब्रह्मचारी. माझ्याकडे कशाला आले? नाही, एवढं कंबर बांधून तुम्ही कीर्तनात उपदेश करता जगाला, मग आम्ही ब्रह्मचारी, आम्हाला काहीतरी उपदेश करा ना. पहिल्यांदा एक करा, तुम्ही खाली बसा. तिकडं नका पाहू, तिथलं सांगतोय तुकोबाऱ्यांच्या समोरचं. तुम्ही खाली बसा म्हटलं की वाघ बाबा ते खाली बसले ब्रह्मचारी. ते 5-7 गेलेले ब्रह्मचारी खाली बसले. तुम्ही ब्रह्मचारी आहे ना? हो, आम्ही ब्रह्मचारी आहे. मग तुम्ही बाकीचे कुटाने करायचे नाही. तुम्ही ब्रह्मचारी आहे ना, तर अभ्यास करा, पाठांतर करा. ब्रह्मचारी धर्म गोकावे आश्रमी विचार षटकर्मी आश्रमी ब्रह्मचारी धर्म गोकावे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. अक्षर घोका म्हणजे पाठांतर करा. संस्थेमध्ये शिकत असताना परमपूज्य गुरुवर्य वैद्य बाबा एखाद्याकडून जर अभंग नाही ना पाठ झाले, भंडारे बाबा ओव्या जर पाठ नाही झाल्या तर जाग्यावरून उठायचे बाबा आणि त्याच्याजवळ यायचे रागाच्या भरात आणि एक कानामागं ठेवून द्यायचे. भोंड्या बाबांचा शब्द. नुसती मधुकरी मागतो धर्मशाळेत जाऊन का झोपा काढतो रे? फक्त मधुकरी मागितली धर्मशाळेत जाऊन खाल्ली, जर झोपा काढल्या, अभ्यास जर नाही केला तर ज्यांच्या घरी मधुकरी मागितली त्यांच्या घरी बैल ऊन फेडावं लागेल म्हणायचे. आपण ब्रह्मचारी आहे ना, तर अक्षर घोका. घोकावी अक्षरे. ते ब्रह्मचारी उठून गेले. मग वानप्रस्थाश्रमी आले. आम्ही वानप्रस्थाश्रमी आहे महाराज. तुम्ही वानप्रस्थाश्रमी आहे ना, 50च्या पुढचे आणि 75च्या आतले जेवढे आहे ना ते सगळे वानप्रस्थाश्रमी. मग वानप्रस्थाश्रमी आम्हाला काही उपदेश करा ना. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग म्हणजे घरात असून नसल्यासारखं राहायचं. 50च्या पुढचे आणि 50च्या पुढचे 75च्या आतल्यांचं जास्त लक्ष आहे घरात सध्या. हे असंच का केलं ते तसंच का केलं. पण वानप्रस्थाश्रमी जगायला सांगितले. घरात असून नसल्यासारखं राहायचं. आणि वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला पंडू राजाकडून. आपल्याकडून काय घेता? पंडू राजाकडून नाही तर त्यांना शापच होता. शाप होता इंदम ऋषींचा. इंदम ऋषी हरणाच्या रूपात हरणीसोबत प्रणय क्रीडा करत होते. पंडू राजा घोड्यावर बसून शिकार करायला निघालेला. अरण्यामधून पाहिलं तर हरण दिसतंय, लावला बाण, मागचा पुढचा विचार केला नाही, सोडला बाण त्या दिशेने. तो लागला इंदम ऋषींना.
म्हणजे हरणाच्या रूपात होते ना. हरणाच्या रूपात ते बाण लागल्यावर खाली पडले तर स्वस्वरूप प्रगट केलं. तेवढ्यात हा पंडूराजा तिथं आला. त्या घोड्यांच्या टापाचा आवाज येतो हे पाहिलं आणि इंदम ऋषींनी लागलेला बाण काढला छातीत. ते रक्ताचा पाट वाहत होता तर तिथं हात धरला आणि उजवा बाण असा गरगर गरगर फिरवला. तर पंडू राजा समोर आला. काय राजा, तुला कळू नये मी कोण आहे ते? मान्य आहे मला, मी हरणाच्या रूपात हरणी सोबत प्रणय क्रीडा करत होतो, पण काय करतो याचा तरी विचार करायचा. बाण मारलाय ना मला, ते रक्ताचा बाण तसाच गरगर फिरवला आणि फेकला पंडू राजाच्या अंगावर. शाप आहे तुला, तूही तुझ्या पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. आणि मग म्हणून तर ते दुर्योधन छातीला हात लावून बोलत होता एवढ्या ऋषींच्या सभेत. भगवंत शिष्टाईसाठी आलेले आणि त्यावेळेला दुर्योधनाला भगवंतांनी सांगितलं देऊन टाक ना 5 गावं. 5 गावं? दुर्योधन म्हटला 5 घरं नाही तर 5 गावं कुठं घेऊन बसले. सोयीच्या टोकावर राहील एवढी जमीन मी त्यांना देणार नाही. भगवंत भर सभेत हळूच बोलत होते, का देत नाही? पण हे कुठं हळूच बोलतंय दुर्योधन? ते पहिल्यांदा पांडव पाहिजे. जिजा सगळे ऋषी एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते. हे पहिल्यांदा पांडव पाहिजे. मग पांडव नाही तर कोण आहे? दुर्योधन म्हटला माझ्या घरातलं मला जास्त माहिती का तुला? माझ्या काकाला शाप होता पंडू राजाला, पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. पंडू राजानं जर पत्नीला स्पर्शच केला नाही तर ही मुलं झालीच कशी? 3 मंत्र जपले कुंतीनं, धर्म भीम अर्जुन झाले. 2 जपले माद्रीनं, नकुलन सहदेव झाले. कुंतीनं 3 मंत्र जपले तर ते पांडव नाही, ते कौंतेय. त्यांनी कुंती भोज राजाला राज्य मागावं. आणि माद्रीनं 2 जपले ना तर ते माद्रेय आहे, ते पांडव नाही. त्यांनी आपल्या मामाला म्हणजे मदरराज शैल्याला इस्टेट मागावी. इथं हस्तिनापूरच्या इस्टेटीत नाक खुपसायचं काम नाही. भर सभेत दुर्योधन बोलत होता. मला सांगायचंय काय, यांना शाप होता की पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. अरण्यामध्ये माद्रीनं डोक्यावर पाण्याने भरलेला तो घडा घेऊन येत होते आणि इकडून पंडू राजा निघालेला. नकळत स्पर्श झाला पत्नीला, परिणाम वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला, मरून पडावं लागलं पंडू राजाला. तर आपली काय तर आहे. ते वानप्रस्थाश्रमी उठले, मग संन्यासी आले. आम्ही संन्यासी आहे महाराज. संन्यासी आहे ना. संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षर, ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षर. संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी महात्मा आहे. ते गोदावरी वर गंगेला स्नानाला निघालेले. चालता चालता वाळवंटात रुपया दिसला. रुपया आताचा नाही, हे जुन्या काळातला चांदीचा रुपया.
चांदीचा रुपया जसा पहिला टाके महाराज संन्याशी जाग्यावर थांबला का, चांदीचा रुपया आहे ना. तिकडून काय आंघोळ करून येत होते त्यांना विचारलं, हे रुपया तुमचा आहे का? नाही आमचा नाही महाराज. ते निघून गेले. दुसरे आले, रुपया तुमचा आहे? आमचा नाही महाराज. पुन्हा कोणी आलं की त्यांना विचारायचं, रुपया तुमचा आहे? पहाट 5 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत रुपयाजवळ संन्यासी उभा होता. वाळवंटात आता कोणी नाही, रुपयान संन्यासीच आहे. त्या रुपयाला मालकच नाही. ते रुपया जरी उचलून संन्याशानं आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. आणि पुन्हा संन्यास धर्मात यायचं असेल तर त्यानं ते द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास सांगितला. संन्यास तो त्याग संकल्पाचा. मग संन्याशी गेले, मग ग्रहस्थाश्रमी आले. प्रणाम महाराज, प्रणाम. आम्ही ग्रहस्थाश्रमी आहे. तुम्ही ग्रहस्थाश्रमी आहे ना, मग तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, पण ते काम करताना आमचं एक काम करा. कामामध्ये कामा कामामध्ये कामा. जय हो. मला वाटलं टाळ्या वाजवताल तुम्ही त्यांच्यासाठी. जोरात वाजवा टाळ्या. गुणवानांना दाद दिली पाहिजे काहीतरी. किती सुंदर चाल म्हटली त्यांनी. कामामध्ये काम. तुम्ही ग्रहस्थाश्रमी आहे ना, मग तुमच्या वाट्याला आलेलं काम करा. आणि ते काम करताना काही म्हणा, राम राम. ग्रहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम सांगितलाय. असू द्या ना ब्रह्मचारी आणि असू द्या संन्यासी. ब्रह्मचारी असू द्या, संन्यासी असू द्या, नाही तर वानप्रस्थाश्रमी असू द्या. जरी संन्यासी असला तरी त्याला ग्रहस्थाश्रमाच्याच दारात यावं लागतं दुपारी 12 वाजता. काकी काय आहे का शिडी पाकी? जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवासी. त्याला आपल्याच दारात यावं लागतं ग्रहस्थाश्रमाच्या. म्हणून ग्रहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. हे 3ही आश्रम ग्रहस्थ आश्रमावर अवलंबून आहे. एकदा नारदांनाच अभिमान झाला. भंडारी महाराज नारदाला. नारदजी भगवान परमात्म्याकडे आले
ते गळ्यात विना हातात चिपड्यानं आले बा. नारायण या पुढे या. नाही आता नाही बघायचं कोणी. नारद महर्षी पुढे आले. बसा. कुठं गेले होते 2 वर्ष? लॉकडाऊन नव्हतं का? म्हणून नाही आलो. पण एक सांगा देवा, माझ्यासारखा नामधारक कोणी आहे का या पृथ्वी भूमंडलावर? देव म्हटले नारदा, तुम्हालाही झाली का मीची बाधा? मला वाटलं तुम्ही तरी याच्यापासून वेगळे. म्हटले आहे ना. कुठं आहे? सातोन्याला. सातोन्याला माझ्याकडे पाहिलं का तुम्ही? नारद म्हणतात. नारद, हो नारदा, तुमच्यापेक्षा मोठा नामधारक आहे. जा सातोन्याला. ते नाव लिहून द्या ना. ते भगवंताने नाव लिहून दिलं. नारद महर्षी आले बा सामान्य माणसाच्या रूपात. तर एक वारकरी सकाळी उठलेला, स्नान झालेलं आणि तुळशीला पाणी घालत होता. माऊली तुळशीला. आणि तुळशीला पाणी घालताना त्याला काही मंत्र येत नव्हते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत होते. नारद म्हटले हे तर नसल मोठा नामधारक. नारदजी म्हटले जय हरी जय हरी. बसा. कस काय येणं केलं? हे अमुक अमुक मीच आहे ना. नारदाने त्यांच्याकडे पाहिलं. ते मुद्रा लावलेल्या, गंध लावलेला, 2-4 माळा गळ्यात. ते हे तुम्ही रामकृष्ण हरी किती वेळ म्हणता? आंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की आता तुळशीला पाणी टाकलं, आता आरती झाली की घराच्या बाहेर पडलं की झालं बंद माझं रामकृष्ण हरी. म्हणजे आंघोळ करेपर्यंत, हो कपडे घालेपर्यंत, गण लावेपर्यंत, पूजा करेपर्यंत, तुळशीला पाणी याला वेळ किती लागतो? लागत असेल तास, सव्वा तास. म्हणजे सव्वा तासच तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता? हो सव्वा तासच. बाकीचे तास माझं काम करतो. नारदजीला राग आला आणि रागाच्या भरात देवाकडे आले. काय देवा, तुम्ही लागले का वशिल्यानं वर्णन करायला? अहो ते सव्वा तासच देवाचं नाव घेतोय, मी तर सव्वा तास गप नाही बसत. नारदा, तरी तो मोठा नामधारक आहे. कसं काय? हे वाटी आणणार आहे. एक चांदीची वाटी आणली, त्याच्यात तेल टाकलं, वाटी काटोकाट भरली आणि नारदांच्या हातात दिली. नारदा, एवढी वाटी घेऊन जा आणि त्या सातोना नगरीला प्रदक्षिणा कर. बाहेरून तेल जर खाली सांडलं, एक थेंब जरी सांडला तरी मोठा नामधारक तो होईल, आणि नाही सांडलं तर तुम्ही. नारद म्हटले त्यात काय अवघड आहे, आता रस्ते चांगले झालेत. ते तेलाने भरलेली वाटी घेतली गणेश महाराज आणि नारद महर्षींनी प्रदक्षिणा सुरू केली. पूर्ण प्रदक्षिणा करायला त्यांना 6-7 तास लागले. सातोना नगरी पूर्ण प्रदक्षिणा झाली, पण तेलाचा वगळ तरी खाली येऊ द्यावा, थेंब तरी. नारदाने ती वाटी खाली ठेवली, देवाकडे आले. जिंकलो का नाही देवा? आहे का नाही मी मोठा नामधारक? थांबा जरा, निकाल लागायच्या आधीच गुलाल उधळायची काय करता का? काय झालं? निकाल तर लागू द्या ना. अरे पण एक थेंब नाही सांडू दिला मी. मग म्हणूनच म्हणतो थोडं थांबा. एक थेंब नाही, तुम्ही तर म्हटले होते ना, थेंब जर नाही सांडला तर मोठे नामधारक तुम्ही, आणि सांडला तर तो सातोन्याचा वारकरी. मी तर एक थेंब नाही सांडू दिला. आहे का नाही पट्ट्या नामधारक? देव म्हणले इथं तर बिघडतंय पट्ट्या. देव म्हटले नारदा, एक सांग, ही प्रदक्षिणा करायला किती वेळ लागला? 6-7 तास लागले बा. 6-7 तास. मग 6-7 तासामध्ये तू माझं नाव किती वेळा घेतलं ते सांग. नारदानं तर शेंडीच खाजवली. नारदजी म्हटले देवा, अहो ते रस्ता बघायचा आणि वाटीकडं पाहायचं, तेलाकडं पाहायचं आणि खड्डा बघायचा, आणि त्यांना आता तुमचं नाव घ्यायचंच विसरलो ना. आता सगळेच लक्ष देऊन उत्तर ऐका. त्यावेळेला देव म्हटले नारदा, वाटीभर तेलाचं ओझं तुझ्याजवळ दिलं तर 7 तासात एकदाही माझं नाव नाही घेतलं. अरे पाठीभर प्रपंचाचं ओझं त्या वारकऱ्याच्या डोक्यावर आहे, तरी एकही दिवस मला विसरत नाही. तुमच्यापेक्षा मोठा नामधारक तो आहे. म्हणून ग्रस्त आश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून जे वाट्याला काम आलं असेल ते कामामध्ये काम. मग काय काम करायचं महाराज? काही म्हणा, राम राम. तुमचं काम करा, पण ते काम करताना राम म्हणा. आपण नाही का
ते एखादं जर पंढरपूरला चाललं, कुठं चालले तुम्ही? पंढरपूरला. मग चंद्रभागेत स्नान कराल? करेल ना. पांडुरंगाचं दर्शनही घ्याल? घेईल. तुमचे सगळे कामं करा, पण माझं एक काम करा. काय? एवढी 50 रुपयाची तुळशीची माळ घेऊन या. तुमचे कामं करा, पण त्यात माझं एक काम करा. तसं तुकोबाराय म्हणतात, तुमचं काम करा, पण कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. काय हिंदू धर्म संस्कृती आपली. काही म्हणा राम राम. तुम्ही जर एखाद्या गावला गेले, एखाद्या माले टाकडीला गेले आणि समोरून जर दुकानदार आले आसारामजी, तर त्यांच्या ओळखीचं समोरचं काय म्हणतं? राम राम राम. बरोबर आहे? राम राम. काय हो म्हणता? मी तीनदा म्हणलं राम 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 राम. तीनदा राम नाही. बरं, राम एकदाही नाही. जे एकदाच राम म्हणतं ते पुन्हा राम म्हणायच्या कामाचंच राहत नाही. एकदा राम नाही, तीनदा राम नाही, मग दोनदाच राम का? त्याच्यातही कारण आहे. राम राम म्हणताना हात हृदयाजवळ जातात. राम राम हृदयाजवळच का योगेश महाराज? त्याचं कारण आहे, तैसा हृदयामध्ये मी राम. तो राम हृदयात आहे. मग माझ्याही हृदयात राम आहे, तुझ्याही हृदयात राम आहे, तर दोघं राम रूप आहे, तर भांडणं करायचं काय कारण आहे? म्हणून राम राम. काही म्हणा राम राम. आणि दुसरं कारण, रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार केला की तोंड उघडतं आणि मचा उच्चार केला की तोंड बंद होतं. पहा तुम्ही, रा तोंड उघडतं, जीभ अशी झटकली जाते. रकार उच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम. सगळी पातकं बाहेर निघून जातात. काय काय म्हटले महाराज? सगळी पातकं बाहेर निघून जातात, पण ते जर रिवर्स आले तर? महाराज म्हटले, मनी गेट बंद होत आहे. म तोंड उघडं ठेवून म म्हणता येत नाही आणि तोंड झाकून रा म्हणता येत नाही. तोंड झाकून रा म्हणून दाखवा आणि तोंड उघडं ठेवून म म्हणून दाखवा. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. तोंड झाकून रा म्हणताच येत नाही. रा घरी जाऊन प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि म म्हणताना वटाला वट लागतं, बंदच होतं. राम, काही म्हणा राम राम. आणि ते तुमचं आमचं जाऊ द्या, ते भगवान शंकरजी निवांत होते कैलास पर्वतावर. आणि पार्वती मातेने एकांतात विचारलं, का हो आज कोणीच नाही, जरा मी विचारू का? बोल ना. समुद्र मंथन झालं म्हणे. हो झालं ना. हळहळ विष निघालं ना. ते तुम्ही प्राशन केलं म्हणे. हे काय कंटनिळा झाला ना. मग ते हळहळ विष प्राशन केलं. तुमच्या त्या कंठाचा दाह होत होता, तरी कोणत्या तरी ऋषीनं सांगितलं म्हण, ते कंठाचा दाह होतोय तर पाणी वाता डोक्यावर. पाणी म्हणजे गंगा डोक्यावर घेऊ द्या. तुम्ही गंगाच डोक्यावर धारण केली, ती 5ची मोटर अजून वाहते डोक्यावर, तरी तुमचा दाह काही शांत झाला नाही. पुन्हा कोणीतरी सांगितलं, चंद्र शीतल आहे, चंद्राला डोक्यावर घ्या. तुम्ही चंद्र डोक्यावर घेतला तरी दाह शांत झाला नाही. कोणीतरी सांगितलं, साप थंड असतो, ते साप कंठाला गुंडाळा म्हणजे दाह शांत होईल, तरी परिणाम झाला नाही. कोणी सांगितलं भस्म लावा, तरी परिणाम झाला नाही. पण मी असं ऐकलंय की त्यावेळेला तुम्ही राम नाम घेतलं, राम नाम शीतल झाला. राम नाम शीतल झाला. तापला. किती सुंदर प्रमाण दिलं पा. राम नामे शीतळ झाला.
पण एक विचारू का, काय त्यावेळेला रामाचा जन्मच नव्हता ना. बरं रामाचा जाऊ द्या, रामाच्या बापाचा नव्हता, दशरथाचा. मग दशरथ जाऊ द्या, अजराजच जन्माला नव्हता. ताच नाही तर नातू कुठून आला. भगवान शंकर म्हणतात, पार्वती अगदी योग्य प्रश्न विचारला. राम एकच नाही, 4 राम आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. एक राम दशरथ का बेटा, हा झाला दाशरथी राम. एक राम घट घट में बैठा, सर्वा घटी राम देहा देये. एक राम का सभी पसारा, जेने विश्व निर्मिले. हा पसारा नाही तर काय, 21 स्वर्गाते रचिले. मग हे सगळा पसारा. आणि एक राम हे जगसे न्यारा, त्या रामाचं भजन मी केलं. विठ्ठल विठ्ठल काही म्हणा राम राम. आणि कोणाचं कोणतंही नाव असू द्या महाराज, कोणतंही नाव असू द्या, कोणाचं काही नाव असू द्या, त्याच्यात राम आहेच. चालले का साहेब? काय सोनिया गांधीचा फोन आला काय तुला? आता ऐका, थोडं लक्ष द्या तरुण वर्ग. कोणाचं काही नाव असू द्या, त्याच्यात राम आहेच. प्रत्येकाच्या नावात राम आहे. तुलसीदासजींनी ते एक सूत्रच सांगितलंय, नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुना करने का काम 8 से भागलो नीचे बचे सो राम. तुम्ही म्हणाल काय 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 काय? तुमचं कोणतंही नाव असू द्या, त्याच्यात राम कसा आहे ते तुलसीदासजींनी दाखवलंय. ते मी तुम्हाला सांगतोय. कोणाचं काही नाव असू द्या, चला एक नाव सांगा बघू. कोणाचं काही असू द्या नाव, इकडं नाव आहे ना लोकांना. हा सोपान, आपलंच नाव सांगितलं पट्ट्याने. आपलं म्हणजे सोपान किती अक्षर आहे? 3. हा बोलत जा, गणित तुम्हाला करायचं आहे. अय बाळा किती? 3. सोपान. नाम को चतुर्गुणे, 3 ला 4 ने गुणा. हाँ करा की 3 चौक 12. उसमें पंचतत्व मिले, कारण पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वाने शरीर झालंय ना, म्हणून उसमें पंचतत्व मिले. हा त्याच्यात 5 मिसळा, किती झाले? 17. द्विगुना करने का काम, डबल करा. 34. हाँ 34. 8 से भाग लो, 8 नी 34 ला भागा. 8 दुनी 16, 8 त्रिक 8 चौक 32. किती? 32. 34 मधून 32 गेले, खाली किती राहतात? 2 राहतात. ती 2 अक्षर म्हणजे राम. शेवट रामच राहतो. तुम्ही म्हणाल ते तुमच्या संप्रदायातलं नाव घेतलं सोपान. तुमचं सांगा, कोणतं कोणाचं किती मोठं नाव असू द्या, त्याच्यात रामच आहे. चला बघू, ते 3 अक्षरी झालं. आता मोठं सांगा. नाव नाही का इकडं काय? हा सांगा, मी तर शांतच बसतो. मग सदाशिव किती अक्षर झाले? 4. हा गणित तुम्हीच करायचं आहे. नाम को चतुर्गुणे, 4 चौक. हाँ उसमें पंचतत्व मिले, 21. द्विगुना करने का काम. 42. हाँ 42. 42. 8 से भाग लो, 8 पंचे 40. 42 मधून 40 गेले, खाली किती राहतात? 2च राहतात. ती 2 अक्षर म्हणजे राम. शेवट रामच राहतो. आणि ते जाऊ द्या, हजारो वकील जाऊ द्या, हजारो वकील, शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हाय कोर्टन सुप्रीम कोर्ट असू द्या, पण शेवटी त्यांनाही सांगावं लागलं, शेवट रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार. वाह क्या बात. रामाचंच मंदिर. म्हणून आपणही धर्माविषयी काहीतरी निष्ठा ठेवल्या पाहिजे. धर्माविषयी आज माझ्या भाग्याने बराचसा तरुण वर्ग कीर्तनाला उपस्थित आहे. आणि तुमच्या चंद्रकांत महाराज, तुमच्या गावचं भाग्य आहे की तरुण आज कीर्तनात उपस्थित आहे.
नाही तर सचिनरावला हे विचारा. मी बऱ्याचशा गावला कीर्तनाला जातो तर लोक म्हणतात महाराज हे तरुण इकडं यायला तयार नाही, त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. पण तुमच्या सातोना नगरीचं भाग्य आहे की हा सगळा तरुण आज वारकरी संप्रदायाच्या मंडपात आहे. नाही ते पोरांचं वय का कीर्तन ऐकायचं. तेव्हा ते टाळ घेऊन उभं आहे. कुठलं गावातलंच आहे ना गावात ते बघा कसं टोपीन नेहरून. हा हा किती लय झालं 5-6 वर्षाचं असेल ते. पण काय तुमच्या गावात संस्कार आहे दादा की या वयात ते टाळ घेऊन उभं आहे, या वयामध्ये. आणि अलीकडं संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला सध्या आईवडिलाला वेळच नाही. पण तुमच्या इथं मात्र मुलांवर संस्कार आहेत, ते म्हणजे सातोना नगरी आहे. नाही तर बऱ्याचशा ठिकाणी मी इथं येऊन तीन तास झाला असेल, 6 वाजता झालो. पण मी जसं आलो तसं कोणी सिगारेट वडताना मला दिसलं नाही. तरुण वर्गापैकी कोणी मावा खाताना दिसलं नाही. गोवा. हा कोणी गुटखा खाता गोवा कोणी गुटखा खाताना दिसलं नाही. नाही तर अलीकडे व्यसन फॅशन झाली वाघ महाराज. फॅशन मुलांनी नावं गुटक्याचे ठेवले. मी नेहमी सांगत असतो विनोदाने. एका पोराला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ती पुढे नाही का सागर गुटक्याची. म्हणलं आईचं नाव गीतांजली, वडिलाचं नाव माणिकचंद. सगळा गुटखाच गोळा केला होता तिचा. पत्नीचं नाव आशिकी, पोराचं नाव हिरा. म्हटलं निघाला कुठं? गोवा. म्हटले गोव्यात कोण आहे? बाबा. ते बाबा गुटखाच आहे म्हण. म्हटलं बाबा काय करतो? म्हणला सितार वाजवतो. ते सितार सुद्धा पुढीच आहे म्हणे. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. एक 3 वाक्य सांगेल, हे सगळं तरुण कीर्तनाला उपस्थित आहे म्हणून माझे शेवट असतात, पण आता सांगून जातो. 3 वाक्य लक्षात राहू द्या. 3. एक देव, दुसरा देश आणि तिसरा धर्म. आपल्या दैवताविषयी निष्ठा राहू द्या. दैवताविषयी. नाही तर हिंदूंचे दैवत का असे रस्त्यावर पडलेत काय? काही दैवताविषयी राहिलेत निष्ठा? कोणी उठावं आणि दैवतावर बोलावं, दैवताविषयी जागावा. आता तुमचं मंदिर बघून आलोय मी, हनुमंतरायाचं. किती पुरातन मंदिर आहे, पण त्यालाही कुठंतरी दुरुस्त करणं गरजेचं आहे. हे पुरातन. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा ह्या लॉकडाऊनमध्ये सगळे कर्मचारी त्या कामालाच होते, सगळं मंदिर दुरुस्तीसाठीच. पण आपलं हे हनुमंतरायचं मंदिर कुठंतरी उंच शिखर पाहिजे, त्याच्यावर चांगला कळस पाहिजे, त्याच्यावर ध्वज फडकला पाहिजे. मला वाटतं यावर्षी तरुणांनी सप्ताहाचं मनावर घेतलंय, तसं जरा मंदिराचं मनावर घ्या. मी जे अर्थी टाळ्या वाजवल्या ते अर्थी तुमच्या मनात आहे वाटतं, आणि खरंच मनावर घ्या. खरं काय तुम्ही दिली का नाही? वर्गणी सुरूच आहे, पण प्रत्येकाने सहभाग त्याच्यामध्ये द्या. प्रत्येकाने सुरूच आहे. आणि मला तरी वाटतं हे जर सगळे तरुण एक झाले ना, आणि आदरणीय चंद्रकांत महाराज असतील, आमचे भंडारी महाराज असतील, यांचं कार्य फार मोठं आहे महाराज. हे दिसायला साधी दिसतात, पण आपल्या भागामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन, आता तरी काळ चांगला आहे आपल्याला, सगळे टाळकरी पकवाजे सगळं भेटतंय. ह्यांच्या काळात काय होतं? पण तशा काळात जाऊन गावोगाव जर सप्ते कुणी सुरू केले असतील तर आदरणीय चंद्रकांत महाराजांनी केलं. गावागावात जायचं, 8-8 दिवस राहायचं, तिथले एकत्रित करायचे. मी कोणती पत्रिका इकडं ह्या तुमच्या तालुक्यातल्या हातात घेऊ द्या, चंद्रकांत महाराज सातोनेकर यांच्या मार्गदर्शनाने. कुठे त्यांना सुद्धा माहीत नसेल कुठं कुठं सप्ते सुरू केलेत. आणि मी तुम्हाला अहंकारानं नाही पण अभिमानानं सांगेल, या सगळ्या तरुणांचे आणि ग्रामस्थांचे चेहरे पाहून सर्वांनी जर मनावर घेतलं तर जास्त नाही, पण येणारा पुढचा सप्ताह मंदिराच्या कलशारोहणाचाच होईल, एवढी एकी होईल. फक्त ते मनावर घेतलं पाहिजे. मनावर घेतल्यावर काय होत नाही, काय होत नाही. फक्त दैवताविषयी निष्ठा राहू द्या. आणि हनुमंतराय सामान्य दैवत समजू नका, खरंच नका समजू. भगवंताचे जे 6 गुण आहे
ते भगवंतानी एका एका भक्ताला देऊन टाकलेले. त्यातला यश हा गुण हनुमंतरायांना दिलाय. यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाहती, कीर्ती दिगंती. यश गुण हनुमंतरायाला आहे. म्हणून सगळ्या ग्रामस्थांना सांगतो, विशेषतः तरुण वर्गाला, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमचं पाऊल टाका, कोणत्याही क्षेत्रात, आणि तुम्हाला जर त्याच्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर हनुमंतरायाचं दर्शन घ्या, हनुमान चालीसा म्हणा आणि होणाऱ्या हनुमंतरायाच्या मंदिराला सहकार्य करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, त्याच्यात तुम्हाला यशच भेटलं पाहिजे. ही ताकद हनुमंतरायाची आहे. कारण त्या बाबाला जन्मात अपयश नाही, तर आपल्याला कसं अपयश येईल? जन्मात अपयश नाही. आणि कुठंतरी मला आनंद वाटला ही सगळा तरुण एकत्रित आलेला पाहून. आणि इथं जर पाहिलं तर ऐकायला बहुतांशी तरुणच आहेत, वाजवायलाही तरुणच आहेत, साऊंड सिस्टीमवाले तरुणच आहे, टाळकरी बरेचसे तरुणच आहे, शूटिंगवाले तरुणच आहे, आणि कीर्तनगार काय म्हातारा आहे काय? सगळे तरुणच आहेत. म्हणून तर परमार्थ घ्यायचा आहे करून. आणि एक लक्षात राहू द्या, फक्त मनावर घ्या, काही कमी पडत नाही हो, काही कमी पडत नाही. तुम्ही भगवंताला एका हाताने द्या, भगवंत तुम्हाला 1000 हातानं देईल. तुमची झोळी फाटेल इथपर्यंत. तुम्ही देऊन तर बघा मंदिरात. तुम्ही म्हणाल तुम्ही काय कमरा बांधूनच सांगता का? मी सांगतो. आता ते सहज म्हणले आता की सुरुवात झाली म्हणून, दोघंही म्हटले की देणगीला सुरुवात झाली. कधी? ह्या सप्त्यात का? 2 दिवस बघा, 2 ते 3 वर्षापासून वर्गणीला सुरुवात आहे. मग का झोपले होते काय 3 वर्ष? आता हा मान्य आहे लॉकडाऊन आहे, पण मंदिराला वर्गणी किती द्यायची आपल्याला? मंदिराला 2 ते 3 वर्ष झालं वर्गणी सुरू आहे. 11,000 आपलं काय 10-11 लाख जमले का नाही कोणाकडे वर्गणीचं? हा बरोबर आहे. तर बघा सांगितलं बा त्यांनी, संतोषराव ना, 4.5 लाख रुपयापर्यंत देणगी जमली 3 वर्षात. अरे मग पुढच्या सप्त्याच्या आत कसं होईल मंदिर? हा, एक लक्षात ठेवा, तुम्ही तर सगळे गावकरी आहे, मी तर 300 किलोमीटरहून आलोय पंढरपूरहून. पण तुम्ही जर सगळे आता मनावर घेत असाल, सगळे ग्रामस्थ, तरुण असतील, वृद्ध तर लागताच, त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद वृद्धांचा, कृती तरुणांची पाहिजे, तर मंदिर एका वर्षात होऊ शकतं. एका वर्षामध्ये. तुम्ही तर गावकरी आहे, तुमचं सोडून द्या, मी 250-300 किलोमीटरहून आलोय. आम्हा महाराज लोकाला द्यायचं कधी माहिती नाही, घ्यायचंच माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्ही जर एका वर्षाच्या हात मंदिर करत असाल, तर मी पंढरपूरचा एक वारकरी या नात्यानं तुमच्या मंदिराला आजच्या सप्ताहामध्ये पहिली देणगी माझी राहील 1111 रुपये. पहिली देणगी. कारण मी आपला साधा वारकरी माणूस आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुठून देणार. म्हणून मी तर बघू आता समोर बसलेले कोण कोण सांगता येते. ह्या वर्षामध्ये मंदिर पूर्ण करायचं आहे आपल्याला. वर्षामध्ये आहे का कोणी पट्ट्या मंदिराला सहकार्य करणार? काय लाजू नका, हात वर करा. आणि कोणाला आग्रही नाही की यानं एवढीच दिली पाहिजे म्हणून. प्रत्येकाने जर थोडं थोडं, ह्या माता माऊल्यांना विचारा तुम्ही, ते भिक्षा मागायला येतात पदारोदार, तुमच्या इकडे काय म्हणतात त्यांना? हां, भिक्षा मागायला ते गोसावी येतात, कुठं ते वासुदेव येतात, कुठं कोण येतं. त्या माता माऊल्या त्यांना भिक्षा वाढताना ते कोण ज्वारी देतं, तर कोणी गहू देतं, तर कोणी पीठ देतं. बरं, कोण ज्वारी देत असं, ते ज्वारी नेताना ती कशात नेतात तुमच्या इकडं माता माऊल्यावर? तुम्ही तरी आहे का नाही जाग्या? कशात नेतात? सुपात? बरं, परातीत. आता सुप निघून गेले ना. ते परातीत गहू तांदूळ ज्वारी काय असेल ते नेली, त्या गोसाव्या, ए राहू दे वाजू नको, त्या गोसाव्याला जर ती झोळीमध्ये टाकली, तर गोसाव्याला टाकल्याबरोबर गोसावी किंवा तो वासुदेव काय करतो, त्याच्यातलं थोडं असं मूठभर घेतं आणि पुन्हा तुमच्या ताटात टाकतं. का? विचारा त्या वासुदेवाला आणि त्या गोसावी बाबाला, का टाकता बाबा? ते म्हणतात महाराज,
त्यांनी आपल्याला ताट भरून दिलंय, त्याच्यातून कृतज्ञता म्हणून आम्ही मूठभर परत टाकतो त्याच्यात. भगवंतानी आम्हाला काय कमी दिले? भगवंतानी आपल्याला परात भरून दिलंय, त्याच्यातले 5-10 हजार मंदिराला देणं म्हणजे मूठभर परत ताटामध्ये टाकणे, मूठभर परत. आणि लक्षात ठेवा, आपण जिवंत आहे ना, नाही तर या 2 वर्षात मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले. कोरोना महामारीमध्ये कुठेही गावला जाऊ दे आम्हाला लोक भेटतात, लबडे महाराज आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं. पुन्हा दुसऱ्या गावला गेले की आमच्या क्षेत्रात 3 पिढ्यात नुकसान झालं नाही एवढं 2 वर्षात लॉकडाऊनमध्ये झालं. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रातलं नुकसान आम्हाला सांगतात. प्रत्येक क्षेत्रात नुकसान झाले. कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात नुकसान झालं नाही? तुम्ही आम्हाला सांगता आमच्या क्षेत्रात एवढं नुकसान झालं, आपल्या काय कमी झालं कशाचं? प्रत्येक क्षेत्रात नुकसान आहे. पण एक लक्षात ठेवा, मोठमोठे इकडं ते हिंगोलीचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, नवयुवक ते ह्याचे राजीवजी सातव, हे टाळकरी उभे आहे ना, तिथं टाळकरी नाही, सातव साहेबाच्या दोन्ही बाजूला डॉक्टरांच्या लाईनी उभ्या होत्या. काय कमी होतं? सत्ता कमी होती का संपत्ती कमी होती? आमच्या पंढरपूरच्या तर आजी माझी 2ही आमदार गेले. आजी भारत नाना भालके, मीच केलं पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीचं कार्तिक वद्य नवमीला, आणि माझी माननीय सुधाकर पंतजी परिचारक 2ही गेले. मोठमोठे सत्ताधीश गेले, मोठमोठे संपत्तीवान गेले, मोठमोठे शेतकरी गेले. प्रत्येक क्षेत्रात नुकसान झालंय. पण या कोरोनातलं 2 वर्षाच्या महामारीतला सगळ्यात मोठा फायदा सांगतो. अरे नुकसान किती उद्या ते नुकसान आपण भरून काढू शकू, पण या 2 वर्षाच्या महामारीत तुम्ही आम्ही आज जिवंत आहे, हाच सगळ्यात मोठा फायदा आहे. नाही तर या महामारीत मेलो असतं तर कुठला सप्ताह कुठलं कीर्तन. म्हणून आम्हाला भगवंतानी जिवंत ठेवलंय ना. बरवे झाले आजीवर, बरवे झाले आजीवर, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचवणे आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता भगवंताने हनुमंतरायांनी आपल्याला जीवदान दिलंय ना, तर आता त्यांच्या मंदिराला सहकार्य करा. आत्ताच महाराजांनी सांगितलं, एक व्यक्ती म्हणे, ती व्यक्ती म्हटली हनुमंतरायाच्या मंदिराचं काम सुरू करा, आणि स्लॅब लेवलला मंदिर आलं की 51,000 रुपयाची देणगी एक माणूस द्यायला. पण ते म्हटले त्याचं नाव आत्ता नाही सांगायचं, पण देणार आहे. त्यांनी नाही दिले तर आपण महाराजाकडून घेऊ, काय काळजी करता? बघा, अरे या गावात 51,000 देणारी मंडळी आहे बरं का संतोषराव. आता हाय गाय करू नका, तुम्हाला आहेत ना सगळे साथीला. तुम्ही फक्त मनावर घ्या, मंदिर बांधायला काही कमी पडणार नाही, हा माझा विश्वास आहे. नारदाच्या गादीवर उभारून बोलतो. अरे मंदिर बांधून पैसे उरतील एवढे पैसे इथं जमा होतील. ही साधी मंडळी आहे का? 51,000 पहिलाच आकडा आलाय. तर बाकीचे तर आता लाजत असतील हात वर करायला. आणि दुसरी गोष्ट, काही जणाला घरी जाऊन विचारावं लागतं ना. मग ते त्यांना विचारायचं असेल, नाही तर तिकडे एखादी राणी महालक्ष्मी निघेल, ती हात वर करल. प्रत्येकाने मनावर घ्या, प्रत्येकाने. हा, ते आता 51,000चा एक आकडा आलाय, कशी का वाईना लाज राहील आपली. 51,000 काय म्हणले मावशी? मला वाटलं आकडाच सांगितलं काय की. तिकडे हात इकडून तर एक हातवर नाही बा. आजीने केला तिकडे आजीने. हा आजी किती? थांबा, हे वारकरी महाराजांचं काय नाव? नाव काय त्यांचं? बघा, नावच दादा आहे.
तर दादासारखीच देणगी दिली आहे. माननीय जगन दादा यांच्याकडून 51,000 रुपयाची देणगी आली. एकदा जोरात टाळी वाजवा जरा. जोरात जोरात जरा. अरे तुम्ही टाळ्या तरी वाजवायला चिकटपणा कामून करता. जगन दादानी 51,000 रुपये देणगी दिली. तुम्ही नाव लिहा आता संतोषराव. हा तुमचेच वडील आहे का? जमलं आता. बघा त्यांनी 51,000 रुपयाची देणगी दिली. इकडं कोणतर हात केलं ना. लाजू नका काय नाही. अहो त्यांनी 51 दिली म्हणजे आपले 500 असू द्या. मी नाही का 1,000 सांगितले. त्या आजीचा राहिला ना आकडा. एक काय 1,00,000 का 1,000. बघा ते वर बसलेल्या आजीनं किती 1,000 का. हा बघा त्या आजीनं 1,000 रुपये देणगी दिली. एकदा टाळ्या वाजवा त्या आजीसाठी. पण आजी काला व्हायच्या आत द्यायचं बरं का. आणि ते कोरोना येऊ द्या नाही तर ओमाक्रॉन येऊ द्या, तुम्ही घाई करू नका. वर जायची म्हणलं कारण वर गर्दी आहे ना सध्या. हा बघा त्या आजीनं त्या महिला वर्गाची लाज राखली बरं का. त्यांनी 1,000 दिले. अजून कोण आहे का तिकडं? एखादी आहे का राणी महालक्ष्मी? हा बऱ्याच जणांनी देणगी दिलेली आहे, आकडे दिलेले. जय हो. बघा आमचे विनेकरी बाबा पहिले 5,000 सोडून ना ते 5 देऊन का. हा एकदा टाळ्या वाजवा जोरात बाबासाठी. अरे एवढं आता किती 80-85 वय असेल बाबाचं, पण कसा दम आहे अजून. 2,000 पहिले 5 आणि हे 2 7,000. हा अजून काय नाही त्यांनी दिली की आता वाढली. आपण पोराचे ते एकच आहे ना. बघा तर वडिलांनी 51,000 सांगितले तर बाप वर्ग त्यांच्या पुढं 10,000 गेलं. माननीय संतोषरावजी यांनी 61,000 रुपये देणगी दिली मंदिराला. जोरात टाळ्या वाजवा एकदा जोरात जोरात. बस आता होतंय मंदिर, आता काही कमी नाही. हा चला बघू अजून आहे का कुणी? हा बरं कीर्तन झाल्यावर सांगा. फक्त एक करा पुढच्या वर्षीचं मंदिर. आता मंदिराचं काम आता हातातच घ्यायचे. हे काला झाला की त्याचं लगेच भूमिपूजन. कामाला सुरुवात करा संतोषराव. काय असतं लोकांना वाटतं आपण पैसे देतो. आता ते नाही का 51,000 म्हणले काम सुरू झाल्यावर देऊ. म्हणून कामाला सुरुवात करा. तुमचं काम कधीच थांबणार नाही. आणि थांबलं तर लाच त्या हनुमंतरायाला नाही का. हा वक्ते बाबा असते तर म्हणले असते त्या मारत्याला लाज नाही काय. त्या हनुमंतरायांना सुद्धा तुम्ही नाही बरं का बाबा. म्हणजे तुम्ही 5 बोट केले म्हणजे काय. मला वाटलं तुम्ही दिले काय की. म्हणून सर्वांनी मनावर घ्या. पुढच्या पुन्हा एकदा सगळ्या तरुण आणि तुम्ही असे 5-25 तरुण जर एखाद्याच्या दारात गेले, एखाद्याच्या दारात वर्गणी मागायला, त्याची काय ताकद आहे तुम्हाला वर्गणी नाही म्हणायची. आणि वर्गणी घेताना सुद्धा त्याची योग्यता पाहून घ्यायची. नाहीतर याची ऐपत आहे कोट्यानी. आणि त्याला जर म्हटलं काय नाही पावतीवर मंदिराची, ते म्हणतं लिहा ना. नाही तुम्ही सांगा. अरे तुम्हीच लिहा. आपण तुम्ही सांगा म्हटलं की कोट्यानी पैसा आहे. ते म्हणतं लिहा ना 11 रुपये लिहा. आणि ते काय पेटवायची का तुझी संपत्ती. म्हणून लक्षात राहू द्या, ज्याची जशी योग्यता असेल त्या पद्धतीने वर्गणी घ्या. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावात अधिष्ठान आहे हनुमंतरायाचं. आणि पुन्हा भागात ज्यांनी परमार्थ वाढवला ते चंद्रकांत महाराज तुमच्या गावचे. आणि तरुण पिढीतले आता योगेश महाराज आहे. तरुणांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि वयस्कर मंडळीची जबाबदारी यांच्यावर आहे. आणि कीर्तनाची आमच्यावर आहे. म्हणून सर्वांनी मनावर घ्या. आणि पुढच्या वर्षी आणि सप्ताह असा करायचा कलस्थापनेचा. कारण गावातल्या लेकी बाळी त्या सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. पुन्हा हे तर आता तुमचं सहकार्य चालू आहे, पण त्या लेकी बाळी सुद्धा सहकार्य करणार आहे. आणि आपला तालुकाच काय, हे आता परिसरात मोठमोठे सप्ते होत असतील मोठमोठे, पण आज इथं फडकरी हजर आहेत, आपले भंडारी बाबा, इथं वारकरी हजर आहेत, इथं सगळेच
तरुण वर्ग हजर आहे. मी आज जाहीर सांगतो, समोर विठ्ठल रुक्मिणीचे फोटो लावलेला आहे, माझ्या मागेही तुकोबार आहे. पांडुरंगाच्या आणि तुकोबाराच्या साक्षीनं सांगतो, ज्यावेळेला हे मंदिर पूर्ण होईल आणि कलश स्थापनेचा कार्यक्रम होईल त्यावेळेला जिल्ह्यातून लोक येतील सातवण्याचा सप्ताह बघायला. पण ते आपल्याला सर्वांना, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे, म्हणून सर्वांनी एका माईची, असू द्या एकमेकाचे मतभेद, पण ते सगळे मंदिराच्या बाबतीत बाजूला टाकून सगळे एका माईची लेकरं व्हा आणि सर्वांनी मंदिराचं कार्य हातावर घ्या. विठ्ठल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम म्हणा, कारण राम हे सार आहे, सार. असू द्या ना रामायण, आनंद रामायण, वाल्मिकी रामायण, आध्यात्मिक रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण. महाराजजी वर्णन करतायत की शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी श्लोकाचं मूळ रामायण लिहिलं वाल्मिकजीने, तर त्याच्यासाठी भांडणं लागले होते तिघाचे, म्हणजे 3 पक्षाचे नाही. मग देव, दानव आणि मानव. देवता लोक म्हटले हे रामायण आमचं आहे. राक्षस म्हणले कस काय, राम आमचा होता ना. राक्षस ते दानव म्हटले राम तुमचा होता तर रावण आमचा होता. रावण झाला नसता तर सीता पळवली नसती तर रामायणच घडलं नसतं. या रामायणाचे हक्कदार आम्ही. मानव म्हटले आपलं तर बोलायचं कामच नाही. ह्या दोघांचेच भांडणं लागले. पण ते दोघंही म्हटले आपण एक काम करू, 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे, आपण एका मोठ्या माणसाकडे जाऊ. मग सब देवन के बडे बाबा भोलेनाथ भगवान शंकर. भगवान शंकरजी म्हटले काय झालं, काय नाही, भांडणं लागलेत आमचे 9:15 वाजल्यापासून. मग देवतांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. राम आमच्यातला एक होता म्हणून रामायणाचे हक्कदार आम्ही आहे. तुमचं काय म्हणणार आहे. राक्षस म्हटले रावण आमचा होता म्हणून याचे हक्कदार आम्ही आहे. मानवांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणले दोघांचंही नंतर आहे, पहिला आमचं ऐका. हे रामही नव्हता आणि रावणही नव्हता, त्याच्या आधी आमच्यापैकी एकानं लिहिलंय रामायण. आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं लिहिलं रामायण. म्हटले मग याचे हक्कदार आम्ही आहे. भगवान शंकर म्हटले एक करा, भांडणं करू नका, जरा महाराष्ट्र शासनाकडून शिका ना जरा. काय ते तिघं असून भांडणं करतात का. तिघं एकीनं खात नाहीत. मग तिघं एकीनं चालवतात ना, तसं तुम्ही तिघं मिळून खा नाही. मग तुम्ही वाटा. वाटा म्हटल्यावर 100 कोटी श्लोक होते. 100 कोटी. त्याच्यातले 33 कोटी दिले देवतांना श्लोक, 33 कोटी दानवांना आणि 33 कोटी मानवांना. किती राहिले बोलत जा ना. 1 कोटी. पुन्हा 33 लाख दिले देवतांना श्लोक, 33 लाख श्लोक दिले दानवांना आणि 33 लाख श्लोक दिले मानवांना. किती राहिले. झोपले काय तुम्ही. 1 लाख राहिले बरोबर आहे. पुन्हा 33,000 दिले देवतांना, 33,000 श्लोक दिले दानवांना आणि 33,000 श्लोक दिले मानवांना. किती राहिले. 1,000. मग त्यातले 300 श्लोक दिले देवतांना, 300 श्लोक दिले दानवांना आणि 300 श्लोक दिले मानवांना. किती राहिले. शाबास. 100 रुपये नाही, 100 श्लोक. मग ते 100 श्लोक राहिले. त्यातले पुन्हा 33 श्लोक दिले देवतांना, 33 श्लोक दिले दानवांना आणि 33 श्लोक दिले मानवांना. किती राहिले. म्हणा आता 1 रुपया. 1 श्लोक राहिला. 1 श्लोक राहिल्यावर भगवान शंकरजीला वाटत होतं आपल्याला भेटल आता. पण ते श्लोक घेणार तेवढ्यात एक पिऊन आलेलं होतं दानव. ते म्हटलं ए बुवा कशाला उचलायला लागला. हे म्हटले तुम्ही तिघं आहे ना, श्लोक 1 आहे, सुट्टे कर सुट्टे. आपण नाही का म्हणत कंडक्टरला सुट्टे पैसे कर. सुट्टे कर म्हटल्यावर तो अनुष्टुप छंदातला होता.
अनुष्टुप छंदामध्ये श्लोकामध्ये 32 अक्षरं असतात. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सव हा 4 आणि खालचे 4 चोक 16 आणि खाली त्यातले 10 अक्षर दिले देवतांना, 10 अक्षर दिले दानवांना आणि 10 अक्षर दिले मानवांना. किती राहिले? 2 अक्षर दिले. मग भगवान शंकर म्हटले अक्षरे 2 वाटातीनी वाटिता नाही वाटणी. 10 अक्षरे वाटे आली ते 2 असे उरली. 10 अक्षरे तुम्हाला दिली, आता 2 उरले. तेवढ्यात ते म्हणलं होतं का नाही सुट्टे करा, ते म्हणलं घेऊ दे त्यालाच घेऊ दे म्हटल्यावर ती 2 अक्षर भगवान शंकरांनी उचलली. तर ती 2 अक्षर होती राम. म्हणून 100 कोटी श्लोकाचं सार म्हणजे राम नाम आहे. 100 कोटी श्लोकाचं सार. जसं ते दही ताक घुसळावं लागतं आणि त्याच्यातून लोणी काढावं लागतं. लोणी सार आहे का रे? लोणी सार नाही. लोणी पुन्हा ते पातेल्यात टाकावं लागतं, ते चुलीवर ठेवावं लागतं, ते कडकड होऊ द्यावं लागतं आणि मग ते सार निघतं तूप. तसं हे 100 कोटी श्लोकाचं सार म्हणजे राम नाम आहे. म्हणून काही म्हणा राम राम. तुकाराम महाराज, आम्ही जर राम राम म्हटलं तर फायदा काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही जर राम राम म्हटलं तर दुःख जाऊन सुख होईल. नाही तर दुःखरूप संसार आहे. संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. त्यानं होईल काय? तेने होय सर्व संसार सुखाचा. म्हणून जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्याच्यातलं एक उठून उभं राहील. ओ महाराज, 9 पावणे 9 वाजल्यापासून सांगताय काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. आम्ही नाही म्हणणार राम राम. जा तिकडं. तो कोबर आहे म्हटले नको म्हणू बाबा. आणि तुला आता नाही कळायचं.
बरोबर आहे म्हणतात. तुम्हाला आता नाही कळायचं, मग कळो येईल अंतकाळी. पण अंतकाळी म्हणजे प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळी रांडा पोरे सकळ. अंतकाळच्या वेळेला कळल. आणि खरंच कळतं. ज्या वेळेला यमदूत येतात ना न्यायला, अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगर गट्टन ते आपणा बांधुनी घट्ट फरफरा उडते. अकराळ विक्राळ स्वरूपाचे यमदूत येतात आणि फास टाकतात आणि नेतात ना वर. वर नेल्यावर असा हॉल असतो सभामंडप. मुख्य आसनावर असे यमधर्म बसलेले असतात. सुदाम बाबा, तुम्ही जसं माझ्याकडे तोंड करून बसले तसे चित्रगुप्त बसलेला असतो. आणि तिथं इथं जशी टाळकरी उभी आहे तशी तिथं टाळकरी नाही. यमाच्या दरबारात असे धारदार शस्त्रास्त्रवाले उभे असतात. आणि आपला नंबर आला की ते दोघं दोन बाजूला धरतात. यमदूत असं आत फेकतात आपल्याला. आत फेकल्याबरोबर काय काय म्हणतील, काय आडनाव लबडेन लबाड बोलता का महाराज? काय अहो तुम्ही म्हणता आम्हाला आत फेकता. अहो हे देह तर इथंच 3 चिमट्या राख होत आहे ना. तसं नाही बाबा, तिथला देह वेगळाच असतो. आत्मा अविनाशी आहे, त्याला मरणच नाही. तुम्ही जर दवाखान्यात गेले, तुमच्या अंगावर किती लिननचं कापड असू द्या, ते कापड काढावंच लागतं आणि तिथला तो पोशाख घालावाच लागतो. तसं यमाच्या दरबारात जाताना हे शरीर तिथं नाही चालत, तिथलं शरीर वेगळं दिलं जातं. आणि आत आपण गेलो की ते शस्त्रास्त्र यमधर्म पाहिलं की लट 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 कापतो. मग त्यावेळेला यमधर्म विचारतात, घाबरू नको घाबरू नको. मग ते चित्रगुप्ताला म्हणतात, याचा कोड टाक रे कोड. हे नाववर नाही जमत. मग कोड टाक म्हटलं की ते कोड टाकतात कॅम्प्युटरवर. हे पुढं जशी भिंत आहे ना अशी मोठी स्क्रीन असते यमधर्माच्या पुढं. मग ते चित्रगुप्ताला म्हणते, किती वर्ष जगलंय बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वय. वय म्हणून टाकले की तिथं आकडा दिसतो 96. कोरोना महामारीत 96 वर्ष जगलं का रे. नशीबवान आहे. बरं एक काम कर, 96 वर्षामध्ये यानं वाऱ्या किती केल्या बघ रे. मग ते कॅम्प्युटरवर टाकतात वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. तिथं एकही आकडा नाही. मग यमधर्म म्हणतात 96 वर्ष जगला, एकदा पंढरपूरला गेला नाही, मग मारी ती. थांबा तोडायला येडे अगोदर मारी ती. एवढं मारतात म्हणतात सोड सोड सोड, उभार उभार. 96 वर्षात एकदा पंढरपूरला गेला नाही, वारीला गेला नाही. बरं नाही जाऊ दे वारीला. गावात हनुमान मंदिराचं काम सुरू होतं. ते पंढरपूरच्या लबडे महाराज कीर्तनात सांगत होते, ते जगनराव दादांनी 51,000 दिले होते, संतोषरावनी 61,000 दिलते, त्या आजीनं 1,000 दिलते, विनेकरी बाबानं 2,000 नाही 7,000 7,000 दिलते. यानं काय दान दिलं का बघ बरं मंदिराला. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं दान. दान म्हणून टाकलं, स्क्रीनकडं पाहिलं, पहिली तर कोरी होती, आता अख्खी काळी झाली. का? जन्मात कधी दान केलं नाही, कधी वर्गणी नाही, कधी सप्त्याला पंगत नाही, कधी वारकऱ्याला चहा पाजला नाही. यमधर्म उठून उभे राहतात. विसरली कथा पुराण श्रवण. हा बघा सुदाम बाबा, होते तुम्हा कान डोळे मुख. एवढे तुम्हाला डोळे दिलते, कान दिलते, तरी कथा कीर्तनाला जात नव्हता आणि मंदिराला वर्गणी देत नव्हता. तोडा तोडा त्या भाडव्याला. मग तोडी ती मारी ती तोडी ती इथपर्यंत ठीक आहे, पण झोडी ती काय भानगडे. मी एकदा आमच्या गुरुजींनाच विचारलं, परमपूज्य विठ्ठल बाबा घुलेंना. बाबा म्हटले, बुवा झोडी ती याचा अर्थ असा आहे मारण्यात दया आहे, तोडण्यातही दया आहे, मग झोडण्यात दया नसते. आणि हे पाहायचंच असेल तर आमचे गुरुजी म्हटले, आषाढी वारीत जर एखादा चोर चोरी करताना सापडला मग त्याला वारकरी कसे मारतात. चौबदार असेल तर काटेनी, टाळकरी असतील तर टाळानी,
पकवाशी जे मिळेल त्यांनी लाता बुक्क्याने मारतात, त्यात दया असते का? मग झोडी ती. म्हणून जर हे वर गेल्यावर कळल. मग लबडे महाराज सांगत होते, ते चंद्रकांत महाराज सांगत होते, भंडारी महाराज सांगत होते, तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कळो येईल अंतकाळी. हे अंतकाळच्या वेळेला कळतं, आता नाही कळत. प्राण प्रयाणाची वेळी कोण जवळ येत आहे? राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह निघून बघा. कोरोना पॉझिटिव्ह. कोण तुमची पत्नी जवळ येते का मुलं जवळ येतात? महाराज काही वेडे नाहीत लिहायला. राहते निराळी रांडा पोरे सकळ, हे सगळे निराळी राहतात. ते भागवत ऐकताय तुम्ही? भागवतामध्ये तो गजेंद्र डोळ्यासमोर आला. गजेंद्र तो जलक्रीडा करत होता, नकराने पाय धरलेला. पण याला कळालं तिसऱ्या प्रहरामध्ये. परमपूजने डोंगरेजी महाराज सांगायचे, सकाळ म्हणजे बालपण आहे, दुपार म्हणजे तारुण्य आहे, आणि तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण आहे, आणि रात्र म्हणजे मरण आहे. नकराने पाय धरलाय हे तिसऱ्या प्रहरात कळतं, म्हातारपणात. काही काही येतात आमच्याकडे कीर्तन झाल्या, लबडे महाराज काय काय नाही माळ घाला. म्हणलं उशीर झाला बाबा तुम्हाला. आता नाही, 6:45लाच आलो. हे उशीर नाही बाबा, माळ घालायला उशीर झाला. म्हणलं नाही पण आता घालायचे. पण म्हणलं ते खाय प्यायला नाही जमत. आता चावतं का महाराज? आणि मग इकडे येतात तिसऱ्या प्रहरामध्ये, म्हणजे म्हातारपणात. मग ते पत्नीला सांगितलं तर पत्नीनं गजेंद्राच्या शिपटीला धरलं आणि ओढण्याचा प्रयत्न केला. पण नकराचं म्हणजे मगरीचं स्थान पाण्यात जास्त आहे, ताकद. हत्ती प्रयत्न करतोय. मुलाला सांगितलं. ती 65 डब्याची मालगाडीच झाली. पण नातू म्हणले आता कुठपर्यंत उपाशी राहायचं, चला घरी. नातूही गेले, सुना गेल्या, काही दिवसांनी मुलं गेले. पत्नी म्हणली जाऊ दे आता, मी तरी कुठपर्यंत राहू. ती गेली. राहते निराळी रांडा पुरे सकळ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तू कोरोनातून वाचलाय ना, आता तू जिवंत आहे ना, तर पुढं फार मोठा वळसा जर फिरायचा नसेल तर कमीत कमी आज तरी जागा हो. जिता जैसी जैसा तैसा, का जैसे जैसा तैसा, पुढे आहे रे बोलसा, उग कोणी आसा, जागा हो. जिता जैशी जैसा तैसा. पुढं फार मोठा वळसा आहे. पुढे आहे रे वळसा. वळसा म्हणजे साधा आहे का? एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यायचं मरायचं. पुढे फार मोठा वळसा आहे. मग उगवणी फासा, काय करणे ते करी. म्हणून तुला काय करायचं असेल ते आता कर, आणि याच जन्मात केल्याने होणार आहे, आणि ते सुद्धा विठोबाच्या नामाने होणार आहे. केले होते याचे जन्म, केले होते याचे जन्म, विठोबाचा नाम, विठोबाचा नाम,
जाणनिया तरते कळेल अंतकाळी कळेल अंतकाळी जाणनिया केले होय याची जन्मे या जन्मात केल्याने होणार आहे. कधी पाहिलं का सगळे म्हशी एकत्रित आल्या आणि त्यांनी गळ्यात टाळ घेतले आणि पंढरपूरच्या वारीला गेले? कधी नाही. सगळे कुत्रे एकत्रित आले, खांद्यावर पताका घेतल्या आणि पंढरपूरच्या वारीला गेले. कुत्रे कुठं वारीला जातात का पताका घेऊन? हे दुसऱ्या जन्मात घडत नाही. या येणेचे शरीरे येणे सरे किंबहुना येरजारे चिरा पडे येणेची शरीरे. बघा ही जुने वारकरी का साधे का सुदाम बाबा या प्रमाणाला किती समर्पक ओवी सांगितले. केले होय याची जन्मे येणेची शरीरे अवघे विठोबाच्या नामे शरीरा येणे सरे. कशाने? अवघे विठोबाच्या नामे. आणि हे वर्म ज्याला कळालं ना, तुका म्हणे वर्मे जाणून या तरते म्हणून कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ. 9:45 सुरू झाले, 11:45 7 मिनिट कमी आहे अजून. बरोबर 1 मिनटं पुढं जात नाही ना आधी सोडत नाही. बरोबर 2 तास. म्हणून टाळकरी टाळ वाजवतात, पकवाजी पकवाज वाजवतात. बसलेल्यांना काय त्रास दिलाय का आम्ही? झोपले काय? म्हणजे आम्ही दिला नाही तुम्ही घेतला नाही. पण आता सगळे एकदा हात वर करा बघू. वा वा. अवघे विठोबाच्या नामे. ते विठोबा रुक्माई भजन आपल्याला करायचं. आपली टाळी यांचे टाळ आणि गणेश महाराजांचा पकवाज. बघू आवाज कोणाचा आहे त्या? विठोबा रुक्माई. एक 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 सारखे हात वर हात वर हात वर. ज्यांना हात दिले ते हात वर करा. सारखी टाळी. हे सातोना नगरी नाही, पंढरपूर लग रहा है. पंढरपूर सारखे दैवताविषयी तर जागे झालेलेच आहे. पुढच्या वर्षी आम्हाला मंदिर दिसणारच आहे. बघा तुम्ही, देव आणि किती गरीबातला गरीब असू द्या त्यांनी आपला हातभार त्याला लावायचा. दुसरा शब्द आहे देश, देशाविषयी जागावा. आणि तिसरा शब्द आहे आपला धर्म, धर्माविषयी जागावा. धर्म, हिंदू समाजातील तरुणांना धर्माविषयीच्या निष्ठा जाग्या होतात फक्त शिवजयंतीला. शिवजयंती आली की शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी चौकात टिपाडावर नाही तर त्या टेबलावर मांडायचा. गावात वर्गणी करायची. ते शेलोन नाही तर इकडं परतुरून बिअरच्या बाटल्याचे बॉक्स आणायचे. दिवसभर दारू प्यायची. डीजे लावलेलाच असतो आणि मग ते दारू पिऊन भाषण ऐकत जा. राजे शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणलं कशाला? बिअर प्यायला का बिड्या वाढायला? आठवा ना त्या छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र. छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला तर राजे म्हटले पाटील असले म्हणून काय झालं? चौकात घे चौकात. तापलीच होती तशी. दोन्ही मुठ्या आवळलेल्या. चीड आलेली राजांना आणि भर सभेमध्ये
अथांग जनसमुदाय, राजांनी तलवार काढली आणि उगारली पाटलावर. आणि तलवारीकर पाहून पाटील बोलत होते, हे बा, इथून पुढं माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या राज्यामध्ये गरिबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर जर कोणी हात घालेल तर छत्रपती शिवाजी राजा म्हटले त्याचे इथून पुढं हात ठेवले जाणार नाही. तर त्या पाटलाच्या हातन पाय कलम केले. हे आमच्या राजांचं राज्य आहे. पण आज त्याच राजांच्या राज्यामध्ये हैदराबादमध्ये ते डॉक्टरीन स्कूटीतलं त्या मोटरसायकलमधलं पेट्रोल काढून त्याच्यावर बलात्कार करून पेटवलं जातं. काय घडतं कोपर्डीमध्ये, काय घडतंय पुण्याला, त्या मुंबईला, उल्हासनगरला चालत्या बसगाडीमध्ये बलात्कार, अत्याचार. अरे आपण त्या राजांच्या राज्यातले की ज्या राज्यांच्या राज्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या माता भगिनीच्या अंगावर जर हात टाकला तर राज्यामध्ये हातपाय कलम केले जात होते. आज कोणतंही चॅनेल लावा, बातमी एकच आहे, अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधमानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार. हायच काय दुसरं? 5 आणि 6 वर्षाच्या पुढेवर कुठं अत्याचार असतात का दादा? हातात तरी बसतं का लेकरू? एवढ्या खालच्या थराला सध्या आपण गेलोय. मग का रोग यायचे नाही? अरे जनावर बरे, जनावराला अजून कळतंय कुठं भोग भोगावे, कुठं काय करावं ते. एवढ्या खालच्या थराला गेलो आपण माणसाच. मला वाटतं मागच्या महिन्यातच का काही सिंधुताई सपकाळांची मुलाखत झाली. त्यांना विचारलं की महाराष्ट्रात एवढे अत्याचार का घडतायत? याला कारण पुरुषच आहे ना? त्या म्हटल्या फक्त पुरुष नाही, आम्ही सुद्धा आहे, म्हणजे माता भगिनी सुद्धा. त्यांना विचारलं हे कसं काय? त्या म्हटल्या मी देश परदेशात जाते तरी मी 9 वारी साडी आणि डोक्यावरचा पदर अजून खाली येऊ दिला नाही. अजून नाही, पण अलीकडे डोक्यावर पदर घ्यायला लाज वाटते, आम्हाला साडी घालायला लाज वाटते. आता आमच्या हिंदूंच्या मुलींना कॉलेजमध्ये असताना बांगड्या घालायला, जोडवे घालायला, ते कुंकू लावायला लाज वाटायला लागली. आपले काय पूर्वज आपले आजी पंजोबा काय वेडे होते काय? मग हे म्हणतात की काय कुंकू लावण्यानेच पती जिवंत राहतो का? अलीकडं तरुण मरण्याचे प्रमाण वाढलेत आणि स्त्रिया जिवंत राह. हे का घडतंय? वाचा ना ते पद्मपुराणामध्ये. जेवढं स्त्रीचा कुंकू मोठा असेल तेवढं पतीचं आयुष्य मोठं होतं. पूर्वीच्या महिला केस कापायच्या, पूर्वीच्या जुन्या, पण सती जात असताना कापायच्या. आज चौकात चौकात ब्युटी पार्लर निघलंय. पती मेल्यानंतर जे केस कापले जात होते ते आज आमच्या माता भगिनी जिवंत पती असताना कापायला लागले. कशाला जिवंत राहील? आणि त्या माझं नाही वाक्य, त्या सिंधुताई सपकाळांचं आहे. त्या म्हटल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार आहे. ज्यांनी ज्यांनी तालुका जिल्ह्यावरील मुली शिकायला ठेवल्या त्या प्रत्येक आई वडिलाला वाटतंय माझी मुलगी विश्वसुंदरी व्हावी. अरे विश्वसुंदरी करायच्या अगोदर संस्कार सुंदरी करा, संस्कार लावा जरा. तुम्ही जर तुमच्या मुलीवर संस्कार लावले तर येणाऱ्या सुनावर ते संस्कार लागणार आहे ना. मग इथं जमलेल्या सगळ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, मी कोणाच्या मुलासारखा असेल, कोणाच्या भावासारखा असेल. राखी पौर्णिमा असते का तुमच्या इकडे? आहेत ना जागे? राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ववाळता, ववाळल्यावर हे तुम्हाला ववाळणी टाकतात. झाली का राखी पौर्णिमा? त्याच्या पुढची सांगतो ऐका, आणि शपथ आहे तुम्हा सगळ्या माता मावल्यांना, येणाऱ्या राखी पौर्णिमेला तरी हे अंमलात आणा. भाऊजी तुम्ही ज्यावेळेला भावाला राखी बांधाल, ववाळाल आणि भाऊ ववाळणी टाकल, एका राखी पौर्णिमेला धाडस करा, दादा नको म्हणा मला. का? ते चंद्रकांत महाराजांनी पंढरपूरचा ते तरुण वर्गाने लबडे महाराज बोलवलं होतं म्हणा, त्यानं शपथ घातली आम्हाला भावाकडून काही घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. घ्यायचं सांगतो ना. तुम्ही भावाला ज्या वेळेला कुंकाचा टिळा लावताल ना, ते 2 मुटके कपाळाला लावून ओवाळताल ना, पंचारती ओवाळताल ना, राखी बांधाल ना, त्यावेळेला भावाला सांगायचं, बाप दादा
आज तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्यावेळेला तू पाय टाकशील, चालताना, बोलताना, एसटीत, रेल्वेत बसताना, तू जगात कुठेही फिरताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, म्हणजे बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले बलात्कार बंद होणार नाही. तर हे वाढतच चाललंय. आज आई कळत नाही, बहीण कळत नाही, मावस बहीण कळत नाही. काय चाललंय काय? त्याचं एकमेव कारण म्हणजे मांसाहार. आज इथं एवढा तरुण वर्ग उपस्थित आहे, ह्याच्यात जर म्हणलं हात वर करा ज्यांच्या गळ्यात माळ आहे, तर किती हात वर होणार आहे? तो ह्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की एवढा मोठा सप्ताह करताय ना, एवढ्या लांबून लांबून कीर्तनकार बोलवताय ना, एवढी मोठमोठी गुणवान बोलवताय ना, तर या सप्त्याचं सार्थक तेव्हा आहे ह्याच्यातले 5-25 तरुणांनी गळ्यात माळा घातल्या पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचे पाईक बनले पाहिजे, तर सप्त्याचं सार्थक आहे ना. नाही तर करतोय कशासाठी? काही धर्मजागृती होते का? आपल्यात काही परिवर्तन होत आहे का? जागा होण्याची गरज आहे. ते मांसाहार करतात तर त्या हॉटेलवर, त्या धाब्यावर त्या बोकडाचं मांस खातात. त्या बोकड ज्यावेळेला जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर त्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून 70 तासानंतरच त्याला आई कळत नाही, बहीण कळत नाही बोकडाला. आणि ते मांस खाल्ल्यावर तुम्हाला कळणार आहे काय? आणि कशाला अपेक्षा धरताय ते कळेल म्हणून? गळ्यात माळ घाला, वारकरी संप्रदायाचे पाईक बना, आणि हे तुम्हाला आज कळायचं नाही, कळो येईल अंतकाळी. बघा जरा त्या मुस्लिम समाजात 5-5 आणि 7-7 वर्षाच्या पोराला ते जाळीच्या गोल टोप्या घालतात, हाताला धरतात, हे मस्जिद है, हे कुराण है, हे अल्लाह है. आणि आमचे हिंदूचे 24-24 वर्षाचे घोडमे झाले, हरिपाठ पाठ नसावा. हनुमंतरायचं मंदिर आहे, हनुमान चालीसा पाठ नसावी, आणि कशाला बिल्ले लावून फिरता रे गर्वशी गोम हिंदू आहे म्हणून. शुक्रवारी त्यांच्या मस्जिदीत बसायला जागा पुरत नाही, रविवारी त्यांच्या इस्तेमामध्ये जागा पुरत नाही, आणि आमच्या हनुमंतरायच्या मंदिरात आरतीला एक पोरगा हजर नसून. बऱ्याचशा मंदिरात तर घंटी वाजवायला तरी एक माणूस होता, आता घंटी लाईटवरची आणली, माणसाची गरजच नको. म्हणून तुम्हाला त्यांना जशी शपथ आहे तशी तुम्हाला सगळ्या तरुणांना शपथ आहे. आता असेल ना शाळा, माहिती आहे ना आम्हाला, आम्ही नाही काय शिकलो शाळा. 12 ते 5 शाळा असेल, सेलूला असा नाही तर परतूरला असा नाही तर सातोण्यात असा. शाळा सुटल्यानंतर 1 तासाने सातोण्यातले सगळे तरुण हातपाय धुवून हनुमंतरायच्या मंदिरात आले पाहिजे आणि सामुदायिकरित्या हनुमान चालीसा म्हणली पाहिजे, तर आजचं कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. होते का पा? आता आम्ही इथंच नाही, सगळ्या तालुका जिल्ह्यात महाराष्ट्रात सांगू, दर शनिवारी हनुमान चालीसा आमच्या सातोना गावात 100-150 तरुण एकत्रित येऊन करतात. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा तरुणांसाठी. आणि अशाच निष्ठा जाग्या राहू द्या, बरोबर काही येणार नाही. मोठमोठे लक्षाधीश पॉझिटिव्ह 17चा स्कोरन 25चा स्कोरन तडपडून मेलेत, त्यांची अंत्यविधी करायला कोणी नव्हतं. मुलं लांबून पाणी पाजायला जवळ जाता आलं नाही. काय घेऊन बसलेत तुम्ही? कोणत्या क्षणाची वाट पाहताय? म्हणून जोपर्यंत जिवंत तोपर्यंत मंदिराला सहकार्य करा, करता येईल तेवढा परमार्थ करा, तेवढंच बरोबर येणार आहे. नाही तर आज कळणार नाही, कळो येईल अंतकाळी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.